आज बनवला मी छानपैकी मस्त एकदम मऊसूत जीरा राईस आणि त्याच्यासोबतच छानपैकी कढी पकोडा। हे बघा, तुम्ही बघू शकता पकोडे आपले अख्खेच्या अख्खे आहेत, एकही पकोडा तुटलेला नाही आहे। चला मी जीरा राईस आणि कढी पकोडा कसा बनवला ते तुम्हाला दाखवते। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज बनवते मी मस्त मसाला कढी आणि पकोडा, त्याच्यासोबतच जीरा राईस। हे बघा, मी इथं पकोड्यासाठी साधारण मी वाटीभर पीठ घेऊन घेतलं आहे बेसनाचं। त्याच्यात टाकते मी आता जिरं आणि लसणाची पेस्ट। जिरं आणि लसणाची पेस्ट टाकल्यानंतर लगेच टाकते मी इथे एक मिरची मी छानपैकी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे, ती टाकते। आणि लगेचच मी इथं एक छोटासा कांदा बारीक हा चिरून घेतलेला आहे। कांदा हा भरपूर कमी टाकायचा, कारण की आपण ती कढीमध्ये सोडणार आहे ते भज्यांना, त्याच्यामुळे। हे बघा, मी इथं एक कांदा साधारण टाकून घेतलेला आहे। लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये चवीपुरता नमक। नमक हे टाकलं गेलं आपलं, लगेचच टाकलं मी त्याच्यामध्ये चुटकीभर थोडंसं सोडा टाकते, भज्या आपले छान मस्त कुरकुरीत येतील। आणि लगेचच टाकते मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर। हे बघा, बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे। आता मी पिठाला मस्त मोडून घेते। आपलं पकोड्यांचं पीठ मी छान मोडून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं घट्टसरच मोडलेलं आहे मी। आता याला मस्त अर्धा तास मी मुरवत ठेवून देते बाजूला। भजींचं पीठ हे आपलं रेडी झालेलं आहे। आता इथं घेतलं आहे मी कढीसाठी साधारण हे 1 लिटर ताक मी इथं घेतलेलं आहे। आणि मी इथं 2 चमचे बेसन पीठ हे वाटीमध्ये मोळून घेतलं आहे पाण्यामध्ये। आता मी 1 लिटर ताकामध्ये बेसन पीठ ॲड करते आणि छान कालवून घेते। बेसन पीठ हे मी छान कालवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकता आता मी चवीपुरता नमक। नमक टाकल्यानंतर लगेचच टाकले मी थोडीशी हळद, चुटकीभर। आणि लगेचच याच्यात टाकते मी आता धन्यांचं पावडर। हे बघा, मी इथं साधारण 1 चमचे धन्यांचं पावडर हे टाकलेलं आहे, कारण जी कढीची टेस्ट आहे ती एकदम छान येणार आहे आज। चांगलं मिक्स करून घेऊ आपण ताकाला। हे बघा, आपलं कढीचं ताक हे मस्त रेडी झालेलं आहे। चला आपण आता कढी करायला सुरुवात करू। मी इथं कढीसाठी मस्त कढी ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। तेल हे आपलं छानपैकी तपलेलं आहे। तेलात टाकलं मी अर्धी चमची जिरं। जिरंही छान फुलू देऊ आपण, मस्त तळत देऊ। लगेचच टाकलं मी त्याच्यात तेजपत्ते 2, दालचिनीचा तुकडा, मस्त 3 लवंग आणि 3 मिरे मी छानपैकी टाकून घेतलेले आहेत। त्यांना 2 मिनटं आपण परतून घेऊ। खडे मसाले आपले छान परतून झाले, त्याच्यातच टाकलं मी आता अद्रक लसणाचं पेस्ट। अद्रक लसणाच्या पेस्टमुळे कढीला फ्लेवर एकदम छान येतो। अद्रक आणि लसूणाच्या पेस्टने इतका छान सुगंध दरवळला आहे घरात, कढीला स्वादही छान येतो एकदम। त्याच्यात टाकते मी लगेचच कढीपत्ता। कढीपत्त्याला पण आपण छान मस्त परतून घेऊ। गॅसचा फ्लेम हा एकदम मीडियम राहू द्यायचा, जेणेकरून मसाले जे ते आपले जळले नको पाहिजे, त्याच्यासाठी। कढीपत्ता आपला छान परतवला गेला, लगेचच टाकलं मी त्याच्यात आता 1 मिरची। थोडीशी जाडसर चिरून घेतली मी मिरचीला। मिरचीला पण आपण छान परतून घेऊ। मेथीला 2 मिनटं परतून घेतली, लगेचच टाकलं मी मेथीला। थोडीशी पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होते मी, 10 मिनटं भिजवलेली थोडीशी मेथी टाकली मी। साधारण अर्धा चमचा मेथी भिजवत घातली होती पाण्यामध्ये, ती मेथी ॲड केली। मसाले हे आपले छान परतवले गेले। आता त्याच्यात टाकते मी लगेचच ताक। गॅसचा फ्लेम हा कमीच राहू द्यायचा। सगळं ताक हे मी त्याच्यामध्ये छानपैकी घालून घेतलेलं आहे। मसाल्यांचा वास एकदम छान सुटलेला आहे। हे बघा, मी ताक हे छानपैकी मस्त टाकून घेतलेलं आहे। आपण जे रेडी केलं होतं ते, त्याच्यामध्ये नमक वगैरे काही टाकायची गरज नाही, कारण आपण नमक, हळद, बेसन पीठ आधीच ताकामध्ये घातलेलं होतं। आता त्याच्यामध्ये टाकते मी थोडीशी साखर, खट्टा मिठा फ्लेवर येण्यासाठी। तुम्ही गुळही टाकू शकता, पण जर तुम्ही गुळ जर टाकलं तर कढी आपली फाटते, कारण दुधाचा पदार्थ असल्यामुळे। आपण दुधात जर गुळ घातलं तर दूध कसं फाटतं तसं कढी पण आपली फाटते, त्याच्यामुळे शक्यतोवर साखरच घालायची थोडीशी। आता हिला मस्त 10-15 मिनटं आपण उकडी काढून घेऊ। कढी मी एकदम मीडियम गॅसवर उकळून घेते।
लगेच एका साईडला मी तेल ठेवलं पकोडे काढण्यासाठी. तेल आपले छानपैकी तापून गेलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये छानपैकी मस्त भज्या काढून घेऊ. मस्त हातानेच भज्या काढून घेते मी गोल गोल छोट्या. तेलामध्ये जेवढे मावले तेवढे गोळे मी मस्त सोळून घेतलेले पिठाचे. त्यांना आपण छान आता एक साईड छानपैकी शेकले गेलेले आहे, दुसरी साईड शेकून घेऊ. मी घट्ट पीठ याच्यासाठी सांगितलं होतं कारण कढीमध्ये केव्हा काय होतं, पीठ जर आपण पातळ केलं बेसनाचं तर त्या भज्या कढीमध्ये टाकताच ते जे पकोडे आहेत ते एकदम मुडून जातात आणि मिक्स होऊन जातात. त्याच्यामध्ये पूर्ण सार घुसून ते वाटत पण नाही की आपण कढी पकोडे केलेले आहेत, कारण ते कढीमध्येच विलीन होऊन जातं. त्याच्यासाठी पीठ हे शक्यतो थोडंसं घट्ट सरज मोडायचं कढीसाठी जर तुम्ही पकोडे करत असाल तर. हे बघा आपला एक घाणा छानपैकी मस्त तळला गेला. आता मी सगळ्या भज्या अशाच प्रकारे तळून घेते. बघा अशा पद्धतीने मी सगळे पकोडे छानपैकी मस्त तळून घेतलेले आहेत. मी जास्त लालही केले नाहीत आणि कच्चे पण राहू दिलेले नाही आहेत. कढीला पण आपली छान उकळी येऊन गेलेली आहे. हे बघा, तरी पण मी तिला अजून परत 10 मिनिटं उकळू देते आणि तोपर्यंत आपले जे भज्या काढल्या आहेत मी त्या पण थंड होऊन जातील. आपली कढी ही छानपैकी उकडते आहे. तोपर्यंत इथे मी जिरा राईस तयार करून घेते. जिरा राईससाठी मी इथं कुकर ठेवला. कुकरमध्ये 1 पळीत तेल टाकलं आणि मी इथं आधीच अर्धा तास आधी तांदूळ भिजवायला घातले होते वाटीभर. तांदूळही आपले छान भिजले गेले आहेत जिरा राईससाठी. तेल हे आपले छानपैकी तपलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकलं मी 1 चमची जिरंही आपलं छान तडतडलं. आता त्याच्यामध्ये टाकते मी 2 ग्लास पाणी. हे बघा 2 ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे. लगेचच त्याच्यामध्ये टाकलं मी चवीपुरता मीठ हे आपलं टाकून झालेलं आहे. आता आपण पाण्याला छानपैकी 10-15 मिनिटं उकळी येऊ देऊ. पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी तांदूळाचं पाणी चांगलं छानपैकी मस्त निथळून घेतलं. हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये टाकते मी लगेचच तांदूळ. हे बघा सगळे तांदूळ मी टाकून घेतलेले आहे. तांदूळ भिजवण्याचं एकच कारण की आपला जो राईस आहे तो एकदम मोकळा आणि मऊसूत शिजतो. त्याच्यामुळे शक्यतोवर जर तुम्ही लांबसर तांदूळ जर वापरत असाल तर त्याला अर्धा तास किंवा 15-20 मिनिटे छान पाण्यामध्ये भिजवून घेणे, कारण भात हा आपला एकदम मोकळा आणि मऊसूत येतो आणि संध्याकाळपर्यंत तसा नरम राहतो. त्याच्यासाठी हे बघा मी कुकरचं झाकण बंद केलेलं आहे. आता आपण मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेऊ भाताच्या छानपैकी. आपली कढी ही मस्त छान शिजलेली आहे. हे बघा एकदम छान शिजलेली आहे. आता मी गॅस करते बंद आणि हिला पण मस्त 10-15 मिनिटं थंडी होऊ देते. गॅस मी बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये टाकते मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर. हे बघा छानपैकी कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे. आता हिला 10-15 मिनिटं थंडी होऊ देते. कढीला 10-15 मिनिटं झालेले आहेत. कढी ही थोडीशी थंड झालेली आहे आणि पकोडे पण आपले छान थंडगार होऊन गेलेले आहेत. आता त्याच्यामध्ये टाकते मी मस्त पकोडे, कारण की आपण जर गरम पकोडे गरम कढीमध्ये सोडले तर ते कढीमध्ये मिक्स होऊन जातात, म्हणजे ते तुटून जातात कढीमध्ये. त्याच्यासाठी कढीला पण थोडीशी थंड होऊ द्यायची आणि भजींना पण थंडगार करून घ्यायचं पूर्णपणे, कारण ते अख्खेच्या अख्खे राहतात. त्याच्यासाठी थंड झाल्यावरच कढीमध्ये पकोडे टाकायचे. हे बघा सगळे पकोडे मी सोडून घेते. हे बघा छानपैकी मी सगळे पकोडे सोडून घेतलेले आहेत. आता यांना मस्त 10-15 मिनिटं मी झाकून ठेवते, कारण जी कढी आहे ती छानपर्यंत मस्त पकोड्यांमध्ये जायला पाहिजे. हे बघा हे आपली मस्त परफेक्ट कढी पकोडे रेडी झाले. आता आपण राईस रेडी झाला का बघू. त्याच्या 2 शिट्ट्या मी ह्या घेऊन घेतलेल्या आहेत. आता आपला भात रेडी झाला का आपण बघू. त्याच्या शिट्ट्या झालेल्या आहेत 2. आता आपण कुकर उघडून बघू भात शिजलेला आहे का. हे बघा भात हा आपला छानपैकी शिजलेला आहे. एकदम मऊसूत आणि एकदम मोकळा भात हा आपला आलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता.
अशा प्रकारे मी जिरा राईस हा करून घेतलेला आहे कुकरमध्ये। चला आता मी ताट करून दाखवते तुम्हाला। आणि कढीमध्ये जे पकोडे आहेत ते पण छानपैकी फुललेले आहेत बघा। एकही पकोडा हा आपला तुटलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता। सगळे जे पकोडे ते आखेच्या आखे आहेत। हे बघा किती छान दिसतंय आपलं कढी पकोडा हा। हे बघा मी मस्त छानपैकी ताट हा मस्त रेडी करून घेतलेला आहे। मस्त आपला कढी पकोडा आणि जिरा राईस। चला मग अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।